तर या लेखावरून नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावलंय। संजय राऊतांचं गडकरींवर जास्त प्रेम दिसतंय। गडकरींवर प्रेम असेल तर घरी जाऊन दर्शवावं, यापुढे गडकरींच्या बाजूने बोलताना भान ठेवून बोलावं, असे खडेबोल देखील विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावले। त्यांनी आपण महाविकास मुंबईतल्या नाले सफाईवरनं राजकीय वाद पेटलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल परबांना प्रत्युत्तर दिलं। श्रेयवादासाठी ही लढाई नाही, ही आमची जबाबदारी असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। नाले सफाईवरून अनिल परबांनी मुख्यमंत्री शिंदे हे श्रेय लाटण्यासाठी आणि कंत्राटदारांनी आपल्याकडे धावून यावं यासाठी पाहणी करतायत असा आरोप केला होता। त्यावर शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। यासाठी हा सगळा प्रयत्न निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रावर रोहित पवारांनी शिंदेंना सवाल विचारले। नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्य मंत्रीच आहे का, आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री शिंदे अजून किती अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। दिवस पाठीशी घालणार आहेत। आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। बीड लोकसभा मतमोजणी प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सहभागी करून घेऊ नये अशी मागणी बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केली आहे। त्यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही मागणी केली। मतदानाच्या वेळी अधिकाऱ्यांचं कर्तव्य पारदर्शक नव्हतं, ते मतमोजणीत सहभागी झाले तर निर्णय बदलू शकतो, असा आरोप देखील सोनवणे यांनी केला आहे। लातूरच्या बाभळ गावात विलासराव देशमुखांच्या 79व्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती।